Good morning, everyone. Welcome all on this platform. Here I am going to teach. The subject name is Electrical Material and Wiring Practices, and the short form is EMW for the third semester, and the course code is 223228. Okay. In the previous lecture, we have to study IE rules of safety. Okay, IE rules of safety for rule number 29 to rule number 46. Okay, then safety tools used in wiring. Okay, like combination plier, long nose plier, channel lock plier. Okay, types of pliers, screwdrivers. Okay, testing lamps, knife, crimping tools, wire gauge. Then accessories uh, then accessories, safety hand gloves, safety shoes, goggles, mat. Now in this lecture we will study component with specification used in wiring. Okay, we discuss one by one. Okay, first one is MCB. MCB means its full form is miniature circuit breaker. Okay, what does mean by MCB? Okay, it is works as a protective device because in case any fault occurs, they operate automatically and break the fault circuit from the system. म्हणजेच काय होते, हे असं डिव्हाइस आहे, हे ॲटोमॅटिकली वर्क होते. काय जेव्हा एखादी फॉल्ट कंडिशन, जेव्हा एखादा आपला लाईटमध्ये फॉल्ट होईल त्यावेळेला हे सर्किट ॲटोमॅटिकली वर्क होते आणि आपलं जे फॉल्टी कंडिशन असते ते डिव्हाइस काय करते, ट्रिप करते. ओके, MCB हे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आहे. ओके, मिनिएचर सर्किट ब्रेकर हे कसलं डिव्हाइस आहे, आपलं एक इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आहे. इट ऑपरेट्स when the current reaches as predetermined value and disconnects the faulty circuit to prevent the fault current to increase. ओके, म्हणजेच काय करत आहे, तर आपण आपल्याला जे मिनिएचर सर्किट ब्रेकर असते की त्याला एक आपण व्हॅल्यू सेट करून ठेवलेली असते करंटची. ओके, त्या करंटच्या व्हॅल्यूच्या पुढे जर करंट जात असेल तर ते सर्किट काय करतात, तो स्विच असतो तो ऑन होतो आणि आपलं सर्किट असते ते टोटली क्लोजड पाथ होतो. जे की आपलं ओपन सर्किट असते. आपण एक लेवल करंटची लेवल ठेवलेली असते. त्या करंटच्या लेवलच्या वर जर करंट जात असेल तर ते सर्किट काय होतं, ओपन सर्किट असतो तो एक क्लोज पाथ होतो. ते क्लोज सर्किट झाल्यावर आपला जो काय फॉल्ट करंट पास होणार असतं तर ते सर्किट काय होतं, ती सिस्टीम ॲटोमॅटिकली क्लोज होते. ओके, MCB is therefore replace fuses can be installed in consumer distribution board or panel. ओके, आपल्या पॅनलला MCB आपण यूज केलेले असतात प्रत्येक. ओके, then the advantages of MCB like most accurate and efficient system in overload and short circuit protection has substituted the conventional rewirable fuses. ओके, MCB ही कशी आहे, एक ॲक्युरेट आणि इफिशियंट सिस्टीम आहे काय आपल्या ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी. ओके, अँड इम्पॉर्टंट पॉईंट टू बी रिमेंबर इज दॅट MCB प्रोव्हाइड ओव्हरलोड प्रोटेक्शन वाईल फ्यूज प्रोव्हाइड शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. इथं इम्पॉर्टंट काय दाखवलं आहे आपल्याला MCBचं, तर MCB हे कशासाठी आहे, ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी आहे. ओके, आणि फ्यूज जी यूज करतो ती कशासाठी आहे, आपली शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी. Okay, then next one is the function of MCB. Okay, what is function of MCB? It's operate on 5 to 20% excessive overload. हे कसं ऑपरेट होते, 5% ते 20%च्या एक्सेसिव्ह ओव्हरलोडला ऑपरेट होते. ओके, देन इट ब्रेक्स द सर्किट इवन फॉर स्मॉल ओव्हरलोड करंट फ्लो. एखादा स्मॉल ओव्हरलोड करंट जरी फ्लो होत असेल तरी हे काय करतं, आपलं सर्किट
ट्रिप करतं. ओके, इट कॅन बी रिव्ह्यूड इन द सर्किट विदाउट एनी ॲडिशनल टूल रिक्वायरमेंट. ओके, कोणतंही आपल्याला ॲडिशनल टूल इथं काय करावं लागत नाही, रिक्वायर्ड करायला लागत नाही, जे की आपण MCB बसवणार असताना. डायरेक्शन इंडिकेशन ऑफ फॉल्टी सर्किट इज नोन थ्रू स्विचिंग नॉब. Okay, in case of fault occurrence, it trips down due to gravity breaking the circuit to off position and can be automatically reclosed on position the circuit after refiling the fault. म्हणजे काय सांगितले आपल्याला इथं, आपलं सर्किट असते ते पहिला कसं असते, ऑफ कंडिशनमध्ये असते, ज्याला की आपण एक प्री लेवल करंटची सेट केलेली असते. त्या करंटच्या प्री लेवलच्या वर जर करंट गेला तर ते सर्किट काय होतं, ऑन होतं आणि सगळ्या आपला सप्लाय काय करतं, ऑफ करतं. ओके, देन इट इज अ फिगर ऑफ MCB. ओके, नेक्स्ट ऑपरेशन ऑफ MCB. ओके, हाउ डज MCB वर्क. ओके, MCB is an high capacity current trip free automatically switching device which trips magnetically. There are two main operation of MCB. First one is a thermal option and second one is a hammer trip. Okay, thermal operation. Okay, it has a biometrical strip which deflects when heated by any overcurrent flowing through the circuit. काय असते थर्मल ऑपरेशनमध्ये, काय असते, एक बायोमेट्रिकली स्ट्रीप यूज केलेली असते. ती काय करते, आपल्या करंटची लेवल आपण लावलेली असते त्याला, जर करंट हाय लेवलला डिफ्लेक्ट होत असेल तेव्हा ते काय होते, तर हिटिंग होते आणि ओव्हर करंट फ्लो झाला तर ते सर्किट काय करते, आपलं सगळं ट्रिप करते. थर्मल ट्रिप हॅज इनवर्स टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स that is greater inverse current, shorter time is required for operation of MCB, thereby releasing the latch mechanism and cause to contact open. ओके, एक लॅचिंग मेकॅनिझम यूज केलेलं असतं जेव्हा त्याला एक करंट लावलेला असतं आणि शॉर्ट टाईम दिलेला असते त्याला. जेव्हा की हाय लेवल करंट पास होईल तेव्हा काय होतं, कॉन्टॅक्ट आपला जे लॅच मेकॅनिझम असते ते काय होते, कॉन्टॅक्ट ओपन करते आपलं. ओके, नेक्स्ट वन इज अ हॅमर ऑपरेशन और हॅमर ट्रिप. ओके, if short circuit faults occur, the increases in the current energize the solenoid which operates the plunger to strike the trip lever, thereby cause release of latch mechanism to open the contact. It assists magnetic operation for short circuit protection. हॅमर ट्रिप कशासाठी, सेम हॅमर ट्रिपचं पण असते, फक्त हॅमर ट्रिपला एक सोलेनाइड यूज केलेलं असते आणि एक प्लंजर असतो. ओके, तर काय होतं की जेव्हा ओव्हर करंट पास होईल तेव्हा ते मेकॅनिझम काय होते, ओपन असते आणि हे आपण शॉर्ट सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी यूज करतो. ओके, देन नेक्स्ट वन इज अ स्पेसिफिकेशन ऑफ MCB. ओके, नंबर ऑफ पोल्स. ओके, एक पोल असेल तर 1 प्लस न्यूट्रल 2 3 आपण यूज करू शकतो किंवा 3 प्लस न्यूट्रल किंवा 4 पोल्स यूज करू शकतो. व्होल्टेज रेटिंग ऑफ MCB इज 240 to 415 volts AC, 220 volt DC असते. ओके, करंट रेटिंग ऑफ MCB इज 0.5 ampere to 63 ampere uses. Okay, then range of MCB is 25 to 63 ampere, 30 milliampere and 40 milliampere range available. Okay, short circuit breaking capacity of MCB is 9 kA in IS 18828 at 240 to 415 volts breaking capacity. Okay, rated frequency of MCB is 50 to 60 hertz, but standard is 50 hertz. Electrical life.
Okay, electrical life of MCB is more than 50,000 operating cycle. Okay, and mechanical life is more than 1 lakh operating cycle. Protection class is P30 in IS 2147. Okay, connecting conductor size is 35 square mm, and it is used any installation position. Okay, next one is advantages of MCB. What is the advantages of MCB? It is operating time is less. Okay, it is more accurate and efficient as compared to कन्व्हेन्शनल फ्यूज. ओके, आपली जी कन्व्हेन्शनल फ्यूज असते त्याच्यापेक्षा काय असते, ह्याचं सेन्सेशन मोर ॲक्युरेट आणि इफिशियंट असते. ओके, रिसेट ऑपरेशन कॅन बी ऑपरेट मॅन्युअली आफ्टर फॉल्ट रिफ्लेक्शन विदाऊट ॲडिशनल कॉस्ट. ओके, आपण ह्या MCBला काय करू शकतो, आपण एकदा जर समजा ट्रिप झाला आपला ओव्हर करंट पास झाला तर आपण मॅन्युअली काय करू शकतो, रिसेट करू शकतो. पण कन्व्हेन्शनल फ्यूज जर असेल तर जर हाय करंट पास झाला तर कन्व्हेन्शनल फ्यूज काय होते, जळून जाते. ती जळल्यावर आपल्याला काय करावं लागते, ती चेंजेस करावं लागते. पण MCBचं तसं नसतं. MCB आपण काय झाला, ट्रिप झाला तर आपण रिटर्न मॅन्युअली ऑन करू शकतो विदाउट एनी कॉस्ट. ओके, द ट्रिपिंग ऑफ सर्किट आफ्टर फॉल्ट ऑकरन्स दॅट इज ओव्हरलोड और शॉर्ट सर्किट कॅन बी इझिली आयडेंटिफाय फ्रॉम द पोझिशन ऑफ स्विच. ओके, आपण समजा एखादा कंडिशनला आपलं सर्किट ट्रिप झालं. ओके, एखादा फॉल्ट ऑकर झाला, ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट कॅन बी आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो स्विचच्या पोझिशनवर त्या. ओके, इट शोज ड्युअल बिहेवियर फॉर नॉर्मल ऑपरेशन. इट बिहेव्स ॲज स्विच फॉर कंट्रोल पर्पज अँड ॲज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस फॉर एनी फॉल्ट इन द सर्किट. ह्याचं कसं आहे, ड्युअल बिहेवियर आहे काय, जेव्हा तो नॉर्मल ऑपरेशनला असतो तेव्हा तो ॲज अ स्विच कंट्रोल पर्पजसाठी यूज करतो आणि ते कसं आहे, एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे कोणत्याही फॉल्ट सर्किटसाठी. ओके, द नेक्स्ट वन इज दे आर अवेलेबल इन प्लग इन डिझाईन in which they can easily replace during energized condition, thus easy replacement. Okay, it is available in various combination like in case of triple pole type, they all operate simultaneously which prevents single phasing. Okay, MCB operate at 1.25 times its rated current, that is 20 ampere. Okay, and MCB operate at 25 ampere as compared to 40 ampere for conventional rewirable fuse of same rating. Manufacturers have come up with latest technology for most efficient MCB that operates at 1.5 times the full load current. Okay, next one is a disadvantages of MCB. In case of any equipment problem or damage, entire unit needs to be replaced, thereby increasing cost. Okay, समजा एखादा मोठा प्रॉब्लेम झाला काय आणि जर डॅमेज झालं तरच आपल्याला काय करावं लागतं, MCB हा चेंज करावा लागतो आणि त्यावेळेला आपली कॉस्ट काय होते तर इन्क्रीज होते. नेक्स्ट वन इज application of MCB. Okay, it can be installed at home, shops, offices, distribution boards, power boards for the protection of individual circuit and complete wiring system of main circuit in building. It is available in two series. First one is L series MCB for lightning circuit and G series MCB for motor circuit. MCB आपण काय करू शकतो, कुठेही इन्स्टॉल करू शकतो, आपल्या घरी, शॉपला, ऑफिसला, डिस्ट्रीब्युशन बोर्डला, पॉवर लोड्सला. कशासाठी तर प्रोटेक्शन
आपल्या इंडिव्हिज्युअल सर्किटचं प्रोटेक्शन करण्यासाठी. ओके. आणि किंवा एखादं आपलं वायरिंग सर्किट सिस्टीम असेल त्यालाही आपण किंवा मेन बिल्डिंगच्या सिस्टीमला आपण यूज करू शकतो. प्रत्येक होम्सच्या रूमसाठी आपण सेपरेटली MCB यूज करू शकतो. ओके. हे MCB 2 सिरीजमध्ये अवेलेबल आहेत, एक L सिरीजमध्ये आणि एक G सिरीजमध्ये. L सिरीजचा जो MCB आहे तो आपण लाईटनिंग सर्किटसाठी यूज करतो आणि G सिरीजचा MCB आहे तो आपण मोटर सर्किटसाठी यूज करतो. ओके. नेक्स्ट वन इज अ डिफरन्स बिटवीन MCB अँड कन्व्हेन्शनल फ्यूज. डिफरन्स बिटवीन मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि जी आपली कन्व्हेन्शनल फ्यूज आहे त्यासाठी आपण कसं यूज करतो. ओके. इन MCB it is instantly switch off the supply automatically in case of short circuit, overload or earth fault. It prevents damage and risk of fire. MCB काय होते तर इन्स्टंटली स्विच ऑफ होते. ओके. सप्लाय काय होतं आपला ॲटोमॅटिकली इन केस ऑफ शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड कंडिशन असेल काय किंवा अर्थ फॉल्ट असेल तर काय होतं आपलं जे इक्विपमेंट असते ते डॅमेजपासून वाचवते. फ्रॅक्शन ऑफ सेकंदात काय होते MCB आपला ट्रिप होते. ॲज कम्पेअर कन्व्हेन्शनल फ्यूज, इफ फ्यूज वायर of suitable rating is not used, then in case of short circuit or overload the wire does not melt, resulting in the accident and damage to the circuit. म्हणजे इथं काय सांगितलं आपल्याला इन कन्व्हेन्शनल फ्यूजमध्ये काय सांगितलं जेव्हा फ्यूज वायर असत्या आपल्याला आपण सुटेबल रेटिंगची जर यूज नाही केली काय म्हणजे आपण वायर हाय रेटिंगची यूज केली आणि आपला शॉर्ट करंट तिथून पास होते तर त्यावेळेला काय होणार आहे ती वायर आहे ती मेल्ट होणार नाही आणि त्यातून तो ओव्हरलोड करंट असणार आहे किंवा जो शॉर्ट सर्किट करंट असणार आहे तो आपला काय होणार आहे पास होणार आहे आणि जे आपले इक्विपमेंट असणार आहे ते काय होणार आहे डॅमेज होण्याची शक्यता असणार आहे. ओके. देन नेक्स्ट वन MCB मधला नेक्स्ट पॉईंट आहे आपला इट इज रिस्टार्टिंग प्रोसेस इज इझी, वी नीड टू जस्ट स्विच टू द ऑन पोजिशन मॅन्युअली टू गेट इट नॉर्मल ऑपरेशन. ओके. MCB मध्ये काय होते MCB आपण काय करू शकतो नॉर्मली आपला ट्रिप झाला असेल तर मॅन्युअली आपण जाऊन तो ऑन करू शकतो. ओके. आणि त्यानंतर ना काय होतं तो नॉर्मल पोजिशनला नॉर्मल ऑपरेशन आपलं रिटर्न वर्क करू शकतो. ओके. ॲज कम्पेअर ह्याच्यात कन्व्हेन्शनल फ्यूजमध्ये काय होतं बघा इट इज रिस्टार्टिंग प्रोसेस इज डिफिकल्ट, वी नीड टू रिप्लेस द वायर by switching off the main supply. Sometime in dark it becomes inconvenient process. म्हणजे इथं काय होतं आपल्याला जो आपला मेन सप्लाय असते जे आपलं कटआउट असते तिथून आपल्याला काय करावं लागेल मेन सप्लाय ऑफ करावं लागेल, त्यानंतर फ्यूज काढावी लागेल, त्यानंतर त्याच्यातली वायर आहे ते आपल्याला चेंज करावी लागेल. हे आपल्याला कधी पॉसिबल इझिली होऊ शकतं तर कधी नाही होऊ शकत. ओके. Next one is a third point. It needs no maintenance and repairs. ह्याला MCB मध्ये आपल्याला काय असते की मेंटेनन्स करावं लागत नाही किंवा रिपेअरिंग हे करावं लागत नाही, आपण इझिली जाऊन MCB ऑन करू शकतो. ॲज कम्पेअर कन्व्हेन्शनल इट नीड्स मेंटेनन्स आफ्टर द फॉल्ट ऑकरन्स. जेव्हा एखादा फॉल्ट ऑकर होईल त्यावेळेला आपल्याला कन्व्हेन्शनल फ्यूज हा सप्लाय आपला ऑफ करावा लागतो, कन्व्हेन्शनल फ्यूज काढायला लागते, त्यातली वायर असते ती चेंज करावी लागते प्रत्येक वेळी. पण ॲज कम्पेअर MCB काय आपण मॅन्युअली जाऊन ट्रिप झालेला MCB ऑन करू शकतो. ओके. अँड लास्ट वन इज इट कॅन बी इन्स्टॉल्ड ऑन बोर्ड फॉर elegant look. Okay. And and in conventional fuel it not compact and it is large enough to hide. ओके. म्हणजे इथे काय सांगितलं आहे MCBला आपलं काय असतं एक छोटासा बोर्ड असतो की जो आपण आपल्या वॉलमध्ये माउंट करून आपण MCB क्लोज करून ठेवू शकतो, त्याला एक बोर्ड करू शकतो. ॲज कम्पेअर फ्यूज असत्या कन्व्हेन्शनल त्याला आपण काय करू शकतो आपण हाईड करू शकत नाही म्हणजे लपवू वगैरे शकत नाही फ्यूजला. ओके. The next point is ELCB. ELCB means earth leakage circuit breaker. Okay. Then what is ELCB? How ELCB different from MCB? Okay. ELCB म्हणजे काय आणि ELCB
हा MCB पासून कसा डिफरंट, म्हणजे MCB पेक्षा काही डिफरंट आहे आपण बघू. ओके, in ELCB small leakage current is not visible to our eye, as human body can resist only small amount of current. In case even if the current magnitude is in milliamperes and having no return source through neutral, this causes small current flow through our body and body becomes conducting. Okay, so there are changes of getting shock through faulty or short circuit body in case of touching or playing with live wire touching components in working condition. ओके, आपल्याला काय सांगितलं इथं, स्मॉल लिकेज करंट असतो तो ह्युमन आयला काय असतो तर व्हिजिबल नसतो. ओके, एक रेजिस्ट ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ करंट इन केस इवन द करंट मॅग्नेट्यूड इज, करंटची मॅग्नेट्यूड समजा 1 मिली आहे काय, आणि त्याला कसं आहे त्या करंटला रिटर्न न्यूट्रल पाथ हा रिटर्न नाही आहे. त्या केसमध्ये काय होतं, आपण एखाद्या इक्विपमेंटला आपली बॉडी जर टच झाली तर तो करंट काय होतं आपल्या बॉडीतून पास होतो, आणि आपण एखाद्या लाईव्ह वर्किंग कंपोनंटला जर हात लावला तर आपल्याला बघा करंट बसतो. ओके, देन अबोव कंडिशन आर डेंजरस अँड कॅन कॉज डॅमेज टू ह्युमन लाईफ और समटाइम्स may even cause death or may catch fire in case of short circuit condition. ज्या वेळेला काय होतं, जेव्हा अर्थला कनेक्टेड नसतं, जेव्हा ह्युमन बॉडीमधून करंट पास होतो तेव्हा काय असतं की ते डेंजर, ह्युमन लाईफसाठी ते डेंजर असतं. एकतर त्यात डेथ पण होऊ शकते म्हणजे ह्युमनची, अदरवाईज काय तर सगळं शॉर्ट होऊ शकतं. ओके, then next point is device like MCB fuses provide protection for overload and short circuit condition only. These devices are not capable to sense the current of small magnitude that pass through human body and therefore are unable to provide protection against electric shock. Hence, there is need to protect device sense small magnitude of current to prevent electric shock. म्हणजेच MCB किंवा आपली कन्व्हेन्शनल फ्यूज ज्या आपण यूज कशासाठी करतो तर ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी. तर हे कसं आहे, हे डिव्हाइस कॅपेबल नाही आहेत की जो स्मॉल करंट असतो, स्मॉल लिकेज करंट जो काय पास होतो ते MCB आणि फ्यूज हे सेन्स करू शकत नाहीत. तर ते सेन्स कोण करू शकतं, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा जो आपण यूज करतोय तो काय करू शकतो, स्मॉल अमाऊंट ऑफ करंट सुद्धा काय करू शकतो, सेन्स करतो आणि तो ट्रिप करतो. ओके, दिस इक्विपमेंट इज ऑर्डर टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिक शॉक इज इलेक्ट्रिकल अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर सिन्स इट इज अ व्होल्टेज ऑपरेटर सर्किट ब्रेकर. ह्याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर असंही म्हणतो. ओके, what are the different types of ELCB? ELCB चे आपण types of ELCB is a protective device to provide protection against ground faults, improper insulation failure or misuse through the faulty electric equipment. ओके, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा आपण कशासाठी यूज करतो तर ग्राउंड फॉल्ट. ओके, इम्प्रॉपर जे इन्सुलेशन इम्प्रॉपर असतं काय, तिथं आपल्याला जेव्हा करंट वगैरे लागतोय तिथं इन्सुलेशन ब्रेक होतं आहे तिथं. ओके, देन ELCB इज अन इलेक्ट्रिक सेफ्टी डिव्हाइस दॅट इज यूज्ड टू प्रोटेक्ट सर्किट फ्रॉम इलेक्ट्रिकल लिकेज. ELCB आपण काय आहे, एक इलेक्ट्रिक सेफ्टी डिव्हाइस आहे काय, ते काय आपण यूज्ड टू इलेक्ट्रिक लिकेज करंट पासून बचावासाठी आपण यूज करतो. ओके, इट इज डिटेक्ट्स स्मॉल ड्रिफ्ट व्होल्टेज ऑन मेटल एन्क्लोजर of electrical equipment and interrupts the circuit or if dangerous voltage is detected. Okay, when somebody gets an electric shock or residual current of the circuit exceeds the fixed value, ELCB electrical
leakage circuit breaker cuts off the power within the time of 0.1 second automatically. समजा की एखाद्या टाईमला इलेक्ट्रिक शॉक किंवा रेसिड्युअल करंट हा सर्किटमधून फिक्स व्हॅल्यूपेक्षा जास्त पास होत असेल तर आपला MCB काही मिनिट घेत असेल, फ्यूज काही मिनिट घेत असेल तर आपला अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा काय करतो, 0.1 सेकंदात ॲटोमॅटिकली ते सर्किट काय करतं, ट्रिप करतं. ओके, सो वी कॅन say that the main purpose of earth leakage circuit breaker is to prevent injury to operator due to electric shock. ओके, म्हणजे जो ह्युमन बॉडीला इलेक्ट्रिक शॉकपासून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हे प्रोटेक्ट करू शकतं. ओके, ह्या अर्थ लिकेज देर आर टू टाइप्स ऑफ ELCB. Okay, first one is a voltage operator earth leakage circuit breaker and second one is a current operator earth leakage circuit breaker, ज्याला की आपण रेसिड्युअल करंट ब्रेकर म्हणतो. ओके, किंवा करंट ऑपरेटर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ओके, then first one is a voltage operator operated earth leakage circuit breaker. The figure shows voltage operator earth leakage सर्किट ब्रेकर. इथं काय काय दिले बघा आपल्याला, एक फेज एक न्यूट्रल दिल्या, त्यातून एक फेजमधून एक न्यूट्रलमधून आलेला आहे. ते एका इलेक्ट्रिक लोडला आपल्याला दिलेलं आहे. तिथं दोन बघा, इथं हे दोन स्विचेस दिसत आहेत आपल्याला. हा इलेक्ट्रिक लोड आहे, हे ग्राउंड केलेलं आहे, हे सर्किट तयार केलेलं आहे. ओके, आपण एक ओके, वन टर्मिनल ऑफ रिले कॉइल इज कनेक्टेड टू द मेटल बॉडी. हा रिले आहे आपला, ह्याचं एक सर्किट काय केलेलं आहे आपण मेटल बॉडीला कनेक्ट केलेलं आहे. द इक्विपमेंट टू बी प्रोटेक्टेड अगेन अर्थ लिकेज अँड अदर टर्मिनल इज कनेक्टेड टू द अर्थ डायरेक्टली. दुसरं टर्मिनल बघा, ह्याचं आपण अर्थला डायरेक्टली कनेक्ट केलं आहे, एक रिले बॉडीला आणि एक अर्थला कनेक्ट केले. इन हेल्दी कंडिशन म्हणजे नॉर्मल कंडिशनला काय असते, IL इज इक्वल टू IN असते. इन नॉर्मल कंडिशन IL इज इक्वल टू IN. सो हियर नो एनी वे व्होल्टेज विल बी अप्लाइड ऑन द ट्रिप रिले अँड रिले विल नॉट ऑपरेटेड. जेव्हा IL इज इक्वल टू IN असते, इक्वॅलिटी हेल्दी कंडिशन असत्या, तेव्हा कोणत्याच प्रकारचं व्होल्टेज ह्या रिलेला काय होणार नाही आहे, पास होणार नाही. ओके, ह्या रिलेला समजा ओव्हरलोड करंट गेला तर हा रिले ऑपरेट होईल इथून हे, आणि हे स्विचेस काय होतील, क्लोज येतील, आणि हे सर्किट काय होईल, ट्रिप होईल. ओके, आता पहिली कंडिशन आपली काय आहे, हे IL इज इक्वल टू IN आहे. सो नॉर्मल करंट काय होते, तिथून पास होते. इफ एनी इन्सुलेशन फेल्युअर्स ऑकर और लाईव्ह फेज वायर टचेस टू द मेटल बॉडी ऑफ द इक्विपमेंट, ओके, that condition IL not equal to IN, there must be voltage difference appear across the terminal of the coil connected to the equipment body on body and earth. ओके, समजा एखाद्या कंडिशनला कोणतंही इन्सुलेशन फेल्युअर झालं किंवा लाईव्ह फेज वायर असत्या ती एखाद्या मेटल बॉडीला आपली टच झाली, त्यावेळेला काय होणार आहे, मेटल बॉडीला इक्विपमेंटला एखाद्या टच झाली, त्यावेळेला आपला हा जो काही IL आहे आणि हा IN आहे, हा काय असणार आहे, इक्वल नसणार आहे. ह्या दोन्हीमध्ये काय असणार आहे, व्होल्टेज डिफरन्स असणार आहे. ओके, या दोन्हीमध्ये काय असणार आहे, व्होल्टेज डिफरन्स असणार आहे. आणि जी काही कॉईल कनेक्ट केलेली असणार आहे काय, ते अर्थ बॉडीला आपली कनेक्टेड आहे. ओके, व्होल्टेज डिफरन्स ऑकर झाल्यावर तो काय होणार आहे, करंट आपला रिलेला ऑपरेट होणार आहे. ओके, द व्होल्टेज डिफरन्स प्रोड्यूस करंट फ्लो थ्रू द रिले कॉईल आणि अँड ट्रिप द सर्किट. ओके, ज्यावेळेला IL नॉट इक्वल टू IN होणार आहे, जेव्हा एखादा आपला फॉल्ट होणार आहे, IL काय होणार आहे, नॉट इक्वल टू IN होणार आहे. IL नॉट इक्वल टू IN झाल्यावर आपलं काय होतं आहे, हे
इथून रिलेला कमांड जाते, रिले काय होतो ॲटोमॅटिकली काय होतो आपला त्यावेळेला ट्रिप होतो. ओके. त्यानंतर ना what are the application of ELCB? Okay, ELCB used in one circuit when placed near the main board as an incomer to the MCB system, provide protection against electric shock and also protect the entire circuit for overload short circuit. Provide both MCB and earth leakage circuit breaker are installed in main board. MCB आणि ELCB हा आपण कुठं यूज करतो तर मेन बोर्डच्या इथं यूज करतो. देन सेकंड टाइप इज करंट ऑपरेटर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर और रेसिड्युअल करंट ब्रेकर ज्याला की म्हणतो. देन व्हॉट इज रेसिड्युअल करंट ब्रेकर? ओके, व्हॉट इज वर्किंग प्रिन्सिपल ऑफ रेसिड्युअल करंट ब्रेकर? ओके, this is figure shows RCB रेसिड्युअल करंट ब्रेकर. ओके, रेसिड्युअल करंट ब्रेकरमध्ये आणि आपल्याला आपला व्होल्टेज ऑपरेटर ELCB मध्ये, व्होल्टेज ऑपरेटेड ELCB मध्ये काय होतं, नॉर्मली एक रिले लावलेला आपण. ओके, एक आपला इलेक्ट्रिक फेज न्यूट्रल होती, फेज न्यूट्रलमधून आलं तर त्याला 2 स्विच लावलेले होते आपण. ओके, इलेक्ट्रिक लोड होता आणि दोन्ही इलेक्ट्रिक लोडचा एक काय होतं टर्मिनल, एक ग्राउंडेड होता आणि एक रिलेला कनेक्टेड होतं. रिलेचा एक टर्मिनल, त्या रिलेचं एक टर्मिनल इलेक्ट्रिक लोडला आणि एक जे की आपण प्रोटेक्टिंग डिव्हाइस ठेवलं होतं, ट्रिपिंग कॉईल ज्याला आपण म्हणतो, ज्या कॉईलला आपण एक प्री व्हॅल्यू करंट सेट केलेला होता. ओके, जी की ही ज्याला आपण प्री व्हॅल्यू करंट सेट करतो. तर इथं आपला IL इज इक्वल टू IN असेल तर ती नॉर्मल कंडिशन असते, पण IL नॉट इक्वल टू IN असेल तर काय होतं, रिलेला कमांड जाते, हे स्विचेस क्लोज होतात आणि सर्किट ट्रिप होतं. सेम इथं काय दिले आपल्याला, इथं एक ट्रिप कॉईल दिल्या, सेमच कंडिशन असेल, बरोबर आहे ना. इकडे एक टेस्ट स्विच दिसतोय बघा, हा एक टेस्ट स्विच आहे, हा टेस्ट रेजिस्टर आहे. हा रेजिस्टरला काय असणार आहे तर एक प्री व्हॅल्यू सेट केलेली असणार आहे. इथं एक सर्च कॉईल दिसते आपल्याला. ओके, फेज न्यूट्रल आहे सेम. ओके, कुठला आहे आपला हा RCB. ओके, रेसिड्युअल करंट ब्रेकर वर्क्स ऑन assumption that current going through the electronics device must come out from the neutral wire. Okay, if there is no other way for current flow. Okay, residual circuit breaker measure the current going inside the load equipment and coming out from the load equipment. Okay, if both currents are equal then there would be no problem with normal functionality of equipment. ह्या कंडिशनमध्ये RCB मध्ये काय असतंय, जो करंट जाणार आहे, करंट गोईंग थ्रू द लोड इक्विपमेंट म्हणजे जो जाणारा करंट आहे, आणि कमिंग थ्रू द लोड इक्विपमेंट, बोथ करंट, जो जाणारा करंट आहे लोड इक्विपमेंटमधून आणि जो इनकमिंग करंट म्हणजे येणारा करंट आहे, हे दोन्ही जर इक्वल असेल तर ते काय करतं, हे फंक्शनली नॉर्मल इक्विपमेंट नॉर्मली कंडिशनला ऑपरेट होतं. दिस डिव्हाइस इज ऑल्सो नोन ॲज अ करंट ऑपरेटेड ELCB और RCCB. RCCB means what? Residual current circuit breaker. The 3 names. Okay, it is a current operated ELCB. Okay, like another one name is RCB. RCB means residual current breaker, and RCCB residual current circuit breaker. Okay, this device is more sensitive and accurate than ELCB. This device is more accurate than ELCB and
as like MCB or conventional fuse. Okay, and is functionally does not depend on earthed wire connection like voltage operated ELCB. ओके, जे काही आपलं व्होल्टेज ऑपरेटेड ELCB असते ते कसं असते, ते वायर कनेक्शनवर डिपेंड असते. ओके, नाव ओके, द polarity of phase winding and neutral winding on the core is chosen that in normal condition mmf means was magnetomotive force of one winding opposite that of another winding, as it is assumed that in normal operating condition the current goes through the phase will be written in via neutral wire. ओके, जो फेजमधून करंट जाणार आहे तो न्यूट्रल वायरमधून रिटर्न येणार आहे. ओके, इफ देअर इज अ नो लिकेज इन बिटवीन सो रिझल्टंट MMF प्रोड्यूस बाय दिस टू करंट्स इज झिरो आयडियली. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं, आपल्या जो फेज वायरमधून करंट जाणार आहे, ओके, नॉर्मल कंडिशनला जेव्हा हे ऑपरेट होत असते तेव्हा काय, द करंट गोज थ्रू द फेज वायर विल, फेज वायरमधून जो जाणारा करंट आहे तो आपला न्यूट्रल वायरमधून जर येत असेल, ओके, रिटर्न वाया न्यूट्रल वायर. ओके, देअर इज अ नो लिकेज इन बिटवीन, त्या दोन्हीमध्ये जर काही लिकेज नसेल काय, त्यावेळेला आपला रिझल्टंट मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असतो जो प्रोड्यूस होणारा काय, तो काय असतो, झिरो असतो ह्याच्यामधला. ओके, ह्याच्यामधून जो करंट जाणार इकडून ह्याच्यामधून बाहेर येणार न्यूट्रलमधून. ओके, त्यावेळेला काय असतं आपला MMF जो की आपण म्हणतो तो काय असतो, झिरो असतो. वेन एनी अर्थ लिकेज ऑकर्स इन इक्विपमेंट देअर मे बी फेज करंट पासेस थ्रू अर्थ थ्रू लिकेज पाथ इंस्टेड ऑफ रिटर्निंग व्हाया न्यूट्रल वायर. जेव्हा एखादा अर्थ लिकेज एखाद्या इक्विपमेंटला ऑकर झाला, समजा जो फेज करंट असतो, जो फेज करंट असतो तो काय होतो, ह्या अर्थमधून पास होतो. दर लिकेज पाथ इन्स्टेड रिटर्निंग वाया न्यूट्रल कॉइल. ओके, हियर द मॅग्नेट्यूड ऑफ न्यूट्रल करंट पासेस थ्रू द RCB is not equal to the phase current passing through it. Okay, sensitivity of RCB residual circuit breaker, medium sensitivity means MS is 100, 300, 500, 1000 मिली एम्पियर. ओके, मीडियम सेन्सिटिव्हिटी किती आहे, 100, 300, 500, 1000 कशामध्ये आहे, मिली एम्पियर. ओके, आणि लो सेन्सिटिव्हिटी आहे ज्याला की आपण LS म्हणतो ती किती आहे, 3, 10, 30 एम्पियर, 3, 10, 30 एम्पियर. ओके, हा जो आपला रेसिड्युअल सर्किट ब्रेकर आहे तो कसा, त्याला 4 कंडिशन आहेत वर्किंगवाला. तो एक नॉर्मल कंडिशनला जो की वर्क होतो. नॉर्मल कंडिशन आपल्याला माहिती आहे की फेजमधून करंट जातो, जे काय आहे तो नॉर्मली न्यूट्रलमधून आला तर ती नॉर्मल कंडिशन असेल. ओके, सेकंड वन इज ड्युरिंग नॉर्मल कंडिशन, तो कसा होतो आहे. ओके, देन ड्युरिंग अर्थ फॉल्ट कंडिशन आणि टेस्ट कंडिशन, अशा आपल्या 4 कंडिशन आहे. आपण एक बाय एक बघू. पहिली कंडिशन आपली कोणती आहे तर नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशन म्हणजे काय असतं, ही केस 1मध्ये काय असतं आपलं, बिफोर प्रोव्हाइडिंग द सप्लाय टू द सर्किट, आपण सर्किटला सप्लाय प्रोव्हाइड करायच्या दोघं. ओके, ह्यावेळेला काय असतं, रेसिड्युअल करंट थ्रू द ट्रिप कॉईल इज झिरो अँड RCCB वायर नॉट ऑपरेटेड. ओके, जी RCCBची वायर आहे ती आपली काय होणार आहे, ऑपरेट नाही होणार आहे, कारण आपला काय असणार आहे, रेसिड्युअल करंट थ्रू कॉईलमधून जाणारा हा झिरोच असणार आहे, कारण ही नॉर्मल कंडिशन असणार आहे. ओके, नेक्स्ट कंडिशन कोणते आहे, ड्युरिंग नॉर्मल कंडिशन. ड्युरिंग नॉर्मल कंडिशन म्हणजेच काय, रेसिड्युअल करंट थ्रू द ट्रिप कॉईल इज झिरो अँड RCCB विल नॉट ऑपरेट. म्हणजे आपली
आपण पहिल्या कंडिशनला नॉर्मल कंडिशनला आपण सप्लायच देत नाही, दुसऱ्या कंडिशन ड्युरिंग नॉर्मल कंडिशन त्यावेळेला आपण सप्लाय दिलेला असतो पण कोणत्याही प्रकारचा फॉल्ट नसतो. इथं बघा, इथं स्विच आपले क्लोज होते, तिथं आपले स्विच काय आहेत, सॉरी इथं स्विच आपले ओपन होते, इथं स्विच काय आहेत आपले क्लोज आहेत. इथून ही नॉर्मल कंडिशन आहे, इथून आपला सप्लाय पास होतोय पण आपला कोणताही प्रकारचा फॉल्ट नाही आहे. ओके, थर्ड कंडिशन आहे ड्युरिंग अर्थ फॉल्ट कंडिशन, ड्युरिंग अर्थ फॉल्ट कंडिशन. ओके, each fault causes residual current flow through the trip coil. या ट्रिप कॉईल मधून काय होईल, रेसिड्युअल करंट काय होईल, फ्लो होईल, विच ऑपरेट्स रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर अँड प्रोटेक्ट अगेन्स्ट अर्थ लिकेज. ओके, त्या काय करेल आपल्या RCCBला ऑपरेट करेल आणि अर्थ लिकेजपासून आपला बचाव करेल. आणि लास्ट वन इज कोणते, टेस्ट कंडिशन. when test switch is pressed, if RCCB is working condition, okay, residual current trips the circuit, RCCB must be checked through the test circuit to confirm accurate operation. ओके, इथं आपल्याला एक काय दिलेलं आहे बघा, टेस्ट स्विच दिलेला आहे, हे तो काय करतो आपण प्रेस करायचा. ओके, त्यावेळेला इफ RCCB इज वर्किंग कंडिशनमध्ये असेल काय, तर रेसिड्युअल करंट जो येणार आहे तो काय करतो, आपला सर्किट ट्रिप करतो. ओके, आणि RCCB आपलं काय करतं, चेकड टेस्ट सर्किट करतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ RCB, इफ देअर इज अ नो कनेक्शन बिटवीन द ग्राउंड अँड द बॉडी ऑफ द डिव्हाइस अँड द पर्सन कम्स इन द कॉन्टॅक्ट विथ metallic body of device, incoming or outgoing current will be different and RCB will trip in the contacts with ELCB, earth leakage circuit breaker. Functionally of residual current breaker does not affected by lightning strike. Okay, it does not trip phasely. Okay, next point is difference between voltage operated earth leakage circuit breaker and current operated earth leakage circuit breaker. आपल्याला डिफरन्स बघायचा आहे व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर मधला, व्होल्टेज ऑपरेटर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर मधला आणि करंट ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर मधला. ओके, in this difference, in voltage operated earth leakage circuit breaker, it is voltage operated earth leakage circuit breaker. ओके, हा कुठला आहे तर voltage operated earth leakage circuit breaker आहे. in current operated ELCB or RCCB, it is current operated earth leakage circuit breaker which is also called as RCB. RCB means residual circuit breaker or RCCB, residual current circuit breaker. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, करंट ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर विच इज, त्यालाच आपण काय आणखी काय म्हणतो तर रेसिड्युअल करंट ब्रेकर और रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. ओके, डिफरन्स समजला. व्होल्टेज ऑपरेटेड ELCB म्हणजे काय, तो व्होल्टेजने ऑपरेट होते, व्होल्टेज ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, आणि करंट ऑपरेटेड म्हणजे हा करंट ऑपरेटेड आहे, म्हणजे हा करंट ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे. ओके, इन व्होल्टेज ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर इज लेस रिलायबल. ओके, and the current operated earth leakage circuit breaker is more reliable. Okay, voltage operated कसा आहे, लेस रिलायबल आहे, करंट ऑपरेटेड मोर रिलायबल आहे. ओके, नेक्स्ट वन इज इन व्होल्टेज ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर डिफिकल्ट टू इंस्टॉल अँड मेंटेन. ओके, and the current operated earth leakage circuit breaker is easy to install and maintain. ओके, इथे कसं आहे, अर्थ लिकेज व्होल्टेज ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, कसं आहे इन्स्टॉल करायला आपल्याला डिफिकल्ट आहे. ओके, आणि मेंटेनन्स पण ॲज कम्पेअर
करंट ऑपरेटर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर कसा आहे, इझिली आपण इन्स्टॉल करू शकतो आणि मेंटेन पण करू शकतो. ओके, रिसेट स्विच आपण रिसेट करू शकतो. नेक्स्ट वन इज व्होल्टेज ऑपरेटर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर causes aging of the protective system components. Okay, and in current operator earth leakage circuit breaker, no dangerous aging of the protective system components. Okay, next one is dangerous to touch the metal enclosure, since in the voltage operator earth leakage circuit breaker, dangerous to the touch metal enclosures, since the earth electrode resistance charges with time, and hence earth loop impedance does not remain same over the period. And in the current operator earth leakage circuit, safer to operate as they work on the principal vector sum of line and neutral currents. Okay, next one is a voltage operator earth leakage circuit breaker. It detects only earth fault that flow back through the main earth wire, so there are terminated. And the current operator ELCB, it is best and used nowadays because it detects any earth fault. Okay, in voltage operator earth leakage circuit breaker, it is a less popular, and the current operator earth leakage circuit breaker is more popular. Okay, and last one is a voltage operated earth leakage circuit breaker is a less sensitive, and the current operated earth leakage circuit breaker is a more sensitive. ओके, आपण डिफरन्स बघितला VLCB आणि RCCB. सो ELCB आणि RCCB, व्होल्टेज ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अँड करंट ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. आता बघा, आपण पहिला काय बघितलं, MCB बघितला, कन्व्हेन्शनल फ्यूज MCB. त्यानंतरनं आपण काय बघितला, ELCB मध्ये परत रिटर्न किती टाईप आहेत, व्होल्टेज ऑपरेटेड आणि करंट ऑपरेटेड. म्हणजे कसं आहे, आपण कन्व्हेन्शनल फ्यूज नंतरनं कन्व्हेन्शनल कोणता, MCB नंतरनं व्होल्टेज ऑपरेटेड अर्थ लिकेज करंट, आणि लास्ट वन कोणता आपला रेसिड्युअल, म्हणजे करंट ऑपरेटेड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. त्यालाच आपण रेसिड्युअल सर्किट ब्रेकर म्हणतो किंवा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर म्हणतो. ओके, थँक्यू.